हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नुपूरच्या घरी 8 लाख रुपयांची कॅश सापडली आणि मग पोलिसांनी चक्क नुपूरच्या हातात बेड्या घातल्या. नुपूरच खरी चोर म्हणून पोलीस नुपूरला अटक करणार. त्याच वेळेस मल्हारने पोलिसांना थांबवलं. मी या कंपनीचा मालक म्हणून नुपूर विरुद्ध कोणतीही तक्रार करत नाहीये आणि जर तक्रारच नसेल तर नुपूरला अटक करण्याचा संबंधच येत नाही असं म्हणून त्याने नुपूरला अटक होण्यापासून थांबवलं. त्यामुळे तायडीचा खूप जळफाट झाला. तायडीने मल्हारला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मल्हारने तिला बोलूच दिलं नाही. त्यामुळे तायडी खूप चिडली, घरी आली, तोडफोड केली आणि स्वतःलाच दुखापत करून घेतलीये आणि तिने स्वतःच्या रक्ताची शपथ घेतलीये की मी मल्हार आणि नुपूरला सोडणार नाही. त्या दोघांना माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावीच लागेल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पोलीस आणि सगळे हवालदार नुपूरच्या घराची झाडाझडती घेत असतात. घरातील सगळे तेथे असतात. नुपूर, आशा, मीना, अन्वय, त्याचबरोबर तायडी आणि मल्हारसुद्धा तेथे असतात. पोलीस घराची झाडाझडती म्हणजे घराची तोडफोडच करत असतात. सगळं काही अस्तव्यस्त करत असतात. मल्हारला हे काही आवडत नाही. मल्हार म्हणतो, इन्स्पेक्टर हळूच, परंतु इन्स्पेक्टर काहीही ऐकून घेत नाही. नुपूर खूप घाबरलेली असते. आशा तिला समजावून सांगते, नुपूर घाबरू नकोस, तू काही केलेलं नाहीये, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आपल्या घरात काही सापडणार नाही, तू काळजी करू नकोस. पण नुपूरला खूप भीती वाटत असते. आणि मग हा इन्स्पेक्टर नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, या घरात जर कॅश सापडली तर तुम्हीच चोरी केली आहे हे सिद्ध होईल. आणि आशा त्यांना ठणकावून सांगते, या घरात कॅश सापडणारच नाही कारण नुपूरने चोरी केलेलीच नाहीये. आणि तेवढ्यात मीना आपला धिंगाणा सुरू करते. म्हणते, बाई बाई बाई, आता हाच दिवस पाहायचा राहिला होता. याआधी या घरात चोर आले आणि आज पोलीस सुद्धा आले. नुपूर, हे काय केलंस तू? तुला मी म्हणत होते श्रीमंताची संगत चांगली नाहीये, श्रीमंताच्या नादी लागू नकोस, पण तू माझं ऐकलं नाही. या श्रीमंताच्या नादी लागली आणि आता इतकं मोठं संकट आलंय माझ्या घरावर. नुपूर म्हणते, वहिनी, मी काहीच केलेलं नाहीये, मी या प्रकरणाशी संबंधित नाहीये, मी चोरी केली नाहीये, मग तू असं का बोलतीयेस? तर मीना चिडून म्हणते, तू काही केलं नाही ना, मग या सगळ्यांना घराबाहेर काढ, हे सगळे येथे कशाला आले आहेत? मीनाचा हा धिंगाणा पाहून आशा, अन्वय, मल्हार यांना खूप राग येतो. आणि नुपूर तिला समजवण्याचा प्रयत्न करते, वहिनी बस झालं, उगाच धिंगाणा घालू नकोस. आणि मीना तिला काही उत्तर देणार इतक्यात तायडी ही खूप चांगुलपणाचा आव आणते. पुढे येऊन म्हणते, शांत व्हा, शांत व्हा, कुणी काही बोलू नका. आणि माझा सुद्धा नुपूरवर पूर्ण विश्वास आहे. नुपूरने ही चोरी केलेली नाहीये, घरात पैसे सापडणार नाही आणि पोलीस जे काही करताय ती त्यांची रुटीन प्रोसिजर आहे, त्यांना ती करावीच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही घरात भांडू नका, एकमेकांवर चिडू नका. आणि मीना ही लगेचच तायडीसमोर हात जोडून, वा वा मॅडम, तुम्ही किती शहाणे आहात, किती हुशार आहात, असा आवाहनते. आणि त्याच वेळेस तायडी आपल्या स्टाईलमध्ये 3, 2, 1 बूम असं करते आणि तेवढ्यात आतमधून आवाज येतो, साहेब पैसे सापडले. हे ऐकून इन्स्पेक्टर, नुपूर, मल्हार, आशा, मीना, अन्वय या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. तायडी खूप खुश होते, तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. आणि तेवढ्यात एक हवालदार चक्क एक पैशाने भरलेली बॅग घेऊन येतो आणि तेथे टेबलवर हे सगळे पैसे ओततो. हे 8 लाख रुपये असतात. हे पाहून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. माझ्या घरात पैसे सापडले यावर नुपूरचा विश्वासच बसत नाही. मीना, तायडी या सगळ्यांना खूप आनंद होतो. तर आशा, मल्हार यांचा सुद्धा विश्वास बसत नाही. आणि मग तायडी लगेचच मल्हारकडे, अरे देवा, हे काय झालं, असं एक्सप्रेशन देऊन पाहू लागते. मल्हारचा सुद्धा विश्वास बसत नाही की नुपूरच्या घरात हे पैसे कसे सापडले. मीना लगेचच दांगडो सुरू करते, हे नुपूर, हे काय केलंस तू? कंपनीत इतकी मोठी चोरी केलीस, अगं आमच्या नावाला कलंक लावलास तू, का हे केलंस? नुपूर ओढून म्हणते, वहिनी गप्प बस, या पैशांशी माझा काही संबंध नाहीये, हे पैसे मी नाही आणलेत घरात, मी असं काहीच केलेलं नाहीये. तर लगेचच मीना म्हणते, तू नाही आणले मग काय मी आणले की काय? आणि खरंच हे पैसे मीनानेच घरात आणलेले असतात.
ती लगेच दातांखाली जीभ दाबते की तिचं बोलण्यात खरोखर ती बोलून गेली. आणि मग तायडी ही लगेचच नुपूरला म्हणते, नुपूर तू आमचा विश्वासघात केलास. मी तर चेष्टेत तुला म्हणाले होते की एवढे पैसे पाहून तुझी नियत फिरेल आणि खरंच तुझी नियत फिरली. याचा अर्थ माझा संशय खरा ठरला. मल्हारला काही कळतच नाही. त्याचा नुपूरवर पूर्ण विश्वास असतो, पण पैसे घरात कसे सापडले हाच प्रश्न त्याला पडतो. आशा चिडून म्हणते, माझ्या नुपूरने असं काहीच केलं नाहीये. माझी नुपूर कधीच चोरी करू शकत नाही. तर नुपूर म्हणते, सागरिका मॅम तुम्ही काय बोलताय? तुम्ही तर मला सांगितलं होतं की पैसे घेऊन जा. हे पैसे घरात कसे आले मला माहीत नाही. या पैशांशी माझा काही संबंध नाहीये. इन्स्पेक्टर हे पैसे घेतो आणि तायडीला विचारतो, सागरिका मॅडम तुमच्याकडे या नोटांचे सिरियल नंबर असतील ना? तायडी म्हणते, हो हो आहेत ना. आणि ती या नोटांचे सिरियल नंबर इन्स्पेक्टरला दाखवते. इन्स्पेक्टर हे सिरियल नंबर पाहतो तर अन्वय म्हणतो, नाही माझी बहीण असं कधी करूच शकत नाही. माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. आणि इन्स्पेक्टर हे सिरियल नंबर चेक करून सांगतो, सॉरी मल्हार साहेब, ज्या व्यक्तीवर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास ठेवला, स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला आहे. हे सिरियल नंबर मॅच होत आहे. मिस नुपूरने चोरी केली आहे. कुंपणं शेत खात आहे. तुमच्यासाठी फक्त एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे चोरी झालीच नव्हती, तर फक्त चोरीचा बनाव रचला गेला होता. कारण मिस नुपूरलाच हे पैसे हवे होते. नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. मल्हारला सुद्धा मोठा धक्का बसतो. आणि मग नुपूर ही इन्स्पेक्टरला समजवण्याचा प्रयत्न करते, इन्स्पेक्टर साहेब मी ही चोरी केलेली नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. नुपूर मल्हारजवळ येते, मल्हार सर तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं का करेल? मी चोरी केलेली नाहीये. पण मल्हार खूप कन्फ्यूज झालेला असतो. त्याला कळतच नाही की नुपूर ही चोरी कशी करू शकते. मग नुपूरच्या घरात हे पैसे कसे आले हाच प्रश्न त्याला पडतो. तो नुपूरला काही उत्तरच देत नाही. त्यामुळे नुपूरलाही मोठा धक्का बसतो. नुपूर विचारते, सर तुम्ही काहीच बोलत नाही आहात. याचा अर्थ तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय का हे पैसे मी चोरलंय? सर मी असं का करेल? मी पैसे का चोरेल? मी तर माझं काम करत होते. अचानक ते चोर आले, त्यांनी ती बॅग पळवली. हे पैसे माझ्या घरात कसे आले मला माहितीच नाहीये सर. पण मल्हार काहीच बोलत नाही. आणि मग तायडी बोलू लागते, नुपूर तू आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तू आम्हाला फसवलंय. तुमच्या गरीब लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो. आमच्यासारख्या श्रीमंतांनी तुम्हाला मदत केली, थोडं चांगलं वागलं तर तुम्ही लगेच आमच्या डोक्यावर बसता आणि आमची श्रीमंती तुम्हाला हवी असते. पण आम्ही श्रीमंत होण्यासाठी किती कष्ट केलेत, आयुष्याची किती वर्ष खपवलीत ना, हे तुम्ही पाहत नाही. तुम्ही सोपे मार्ग शोधता श्रीमंत होण्याचा आणि मग अशा चोऱ्या करता. नुपूरला खूप वाईट वाटतं. आशासुद्धा चिडते. मल्हार काहीच बोलत नाही. आणि मग तायडी ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते, इन्स्पेक्टर साहेब या नुपूरने चोरी केली आहे. आता ते पुराव्यानिशी सिद्ध झालंय. तुम्ही आत्ताच्या आत्ता नुपूरला अटक करा आणि तिला या गुन्ह्याची कठोरात कठोर शिक्षा द्या. तिने आमचा खूप मोठा विश्वासघात केलाय. नुपूरला जबर धक्काच बसतो. आशा चिडून म्हणते, माझ्या नुपूरवर असे घाणेरडे आरोप लावू नका. तुमची अशी बोलण्याची हिंमतच कशी होते? तायडी चिडून म्हणते, मग तुमच्या नुपूरची आमच्या पैशांची चोरी करण्याची हिंमत कशी होते? आधी तुमच्या मुलीला विचारा, तिने ही चोरी का केली आहे, आणि मग आम्हाला प्रश्न विचारा की आम्ही असं का बोलतोय. तुमच्या घरात हे पैसे सापडले आहेत. विचारा नुपूरला, चोरी गेलेले पैसे तुमच्या घरात कसे सापडले? हे पैसे घरात कोठून आले? नुपूर रडत असते आणि म्हणते, सागरिका मॅम माझ्यावर विश्वास ठेवा. मला नाही माहीत हे पैसे घरात कसे आले. मी तर गाडीत होते, ॲक्सिडेंट झाला, मी बेशुद्ध पडले आणि आता तुमच्याबरोबर घरी येते. मी हे पैसे घरात नाही आणून ठेवले. मी काहीच केलेलं नाहीये. अन्वयसुद्धा म्हणतो, माझ्या बहिणीवर विश्वास ठेवा. नुपूरला आम्ही ओळखतो. नुपूर असं कधीच करू शकत नाही. ती कधीच चोरी करू शकत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा. नुपूरवर विश्वास ठेवा. तिने असं काहीच केलेलं नाहीये. अन्वय हा सगळं सांगत असतो, परंतु तायडी मात्र तिचीच कॅसेट वाजवत असते. इन्स्पेक्टर साहेब आता आम्हाला या नुपूरवर विश्वास राहिलेला नाहीये. नुपूरनेच चोरी केली आहे. तिने आम्हाला फसवलंय. आम्ही तिच्यावर इतका विश्वास टाकला आणि तिने आमचा विश्वासघात केला. तिला अशी शिक्षा द्या ना की यानंतर इतर कोणताही एम्प्लॉई असं करण्याची कधीच हिंमत करणार नाही. तिला घेऊन जा, तिला अटक करा. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो आणि अन्वय हा इन्स्पेक्टर साहेबांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आशा रडत असते, पण मल्हार एक शब्दही बोलत नाही. नुपूरला अशी अपेक्षा असते की मल्हार काहीतरी बोलेल, मल्हार तिला अटक होण्यापासून थांबवेल.
परंतु मल्हार काहीच बोलत नसतो आणि मग इन्स्पेक्टर हा आपल्या कॉन्स्टेबलला सांगतो, लेडी कॉन्स्टेबल, आत्ताच्या आता मिस नुपूरला अटक करा, त्यांच्या हातात बेड्या ठोका आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन चला. अन्वय, आशा सगळेजण इन्स्पेक्टरला आणि या लेडी कॉन्स्टेबलला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. नुपूर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, गयावया करत असते, मी काहीच केलेलं नाहीये, प्लीज असं करू नका. मल्हार हे सगळं पाहत असतो. आता नुपूरला अटक होणारे हे मल्हारला दिसतं. मल्हारला सुद्धा हे सहन होत नाही आणि मल्हार जोरात ओरडतो, थांबा. आणि सगळेजण मल्हारकडे आश्चर्याने पाहतात. इन्स्पेक्टर, नुपूर, अन्वय, तायडीला जबर धक्काच बसतो आणि मल्हार इन्स्पेक्टरला ठणकावून सांगतो, इन्स्पेक्टर साहेब, सुमती इव्हेंटचा मालक म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या पैशांची जी चोरी झाली त्याबद्दलची मला कोणतीही तक्रार नोंदवायची नाहीये आणि जर मी तक्रारच नोंदवत नाहीये याचा अर्थ मिस नुपूरला अटक करण्याचं काही कारणच नाहीये, बरोबर ना? इन्स्पेक्टर म्हणतो, हो. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. मल्हार चक्क नुपूरला वाचवण्यासाठी स्वतःला या कंपनीचा मालक म्हणाला, तेही माझ्या समोर, आणि तक्रार मागे घेतोय. त्यामुळे तायडीला जबर धक्काच बसतो. नुपूरला खूप आनंद होतो. आशा, अन्वय सगळेच खुश होतात आणि मीना तायडीला इशारा करते, आता काय करायचं? तर तायडी ही लगेचच मल्हारला म्हणते, मल्हार हे काय करतोयस तू? पुरावा सापडलाय, नुपूरच्या घरात कॅश सापडलीये, याचा अर्थ नुपूरनेच ही चोरी केलीये, हे सिद्ध होतंय. तर मल्हार म्हणतो, तायडे, मला पुराव्यांचं काही देणं घेणं नाहीये, माझा मिस नुपूरवर पूर्ण विश्वास आहे. माझं मन सांगतंय मिस नुपूर ही चोरी करू शकत नाही आणि मला पुराव्यांचा फरक पडत नाही, मी ही केस मागे घेतोय. नुपूरला खूप आनंद होतो की मल्हार तिची बाजू घेतोय. आशा सुद्धा खुश होते. तायडी मल्हारला म्हणते, मल्हार तू चुकतोय. मल्हार म्हणतो, नाही तायडे, हा माझा निर्णय आहे आणि माझ्यासाठी हा विषय येथे संपलाय. तायडी ही खूप चिडते. ज्या मल्हारला मी सांगेल ती पूर्व दिशा, मी म्हणेल तसं वागायचा, तो मल्हार आज चक्क या नुपूरसाठी मला गप्प बसवतोय, माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. हे पाहून तायडीला जबर धक्काच बसतो. इन्स्पेक्टर मल्हारला विचारतात, हाच तुमचा फायनल डिसिजन आहे का? मल्हार म्हणतो, हो. आणि मग इन्स्पेक्टर सांगतो, जर तक्रारच नसेल तर आपण ही फाईल येथेच बंद करूया. आणि इन्स्पेक्टर आपल्या सगळ्या स्टाफला घेऊन तेथून निघून जातो. तायडीला जबर धक्का बसलेला असतो. आता काय करावं हाच प्रश्न तायडीला पडतो. मल्हारने तिची चांगली जिरवलेली असते. इन्स्पेक्टर निघून गेल्यानंतर नुपूर आशाला मिठी मारते, खूप रडू लागते. आणि मग तायडी ही मल्हारला म्हणते, मल्हार, आजपर्यंत मी तुला कधीच बोलले नाही, पण आज बोलते, तू चुकलायस, तू खूप मोठी चूक केली आहे. ही मुलगी खोटाडी आहे, चोर आहे, हे सिद्ध झालंय की तिनेच चोरी केली होती. आणि जोपर्यंत मला हे माहिती आहे ना, तोपर्यंत तिने माझा विश्वास पूर्णपणे गमावलाय आणि मी तिला आपल्या कंपनीत सहन करू शकत नाही. मी हे कधीच मान्य करणार नाही की तिने चोरी केलेली नाहीये. माझ्यासाठी तीच चोर असेल, ती खोटाडी असेल. नुपूरला खूप वाईट वाटतं. मल्हार काहीच बोलत नाही. तर नुपूर पुढे येते आणि म्हणते, मल्हार सर, मॅडम एकदम बरोबर बोलताय. मी सुद्धा जोपर्यंत हे सिद्ध करत नाही ना की मी ही चोरी केलेली नाहीये, तोपर्यंत मी ऑफिसमध्ये पाऊल ठेवणार नाही. फक्त 24 तासात मी हे सिद्ध करेल की या चोरीमध्ये माझा हात नाहीये आणि कुणी ही चोरी केलीये, मी त्याला सुद्धा शोधून काढणार. तायडी आणि मीनाला जबर धक्काच बसतो. मल्हार हा नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो, मिस नुपूर, त्याची काही गरज नाहीये, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही चोरी नाही करू शकत. नुपूर म्हणते, नाही सर, हा विश्वासाचा प्रश्न नाहीये, हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. मी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीत चोरी केली आहे असा आरोप माझ्यावर लागलाय आणि मी हा कलंक पुसणार. 24 तासांच्या आत मी त्या माणसाला शोधून काढणार ज्याने हे सगळं केलंय, ज्याने माझ्यावर हा घाणेरडा आरोप लावलाय, हा प्लॅन तयार केलाय. तायडी आणि मीनाच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडी पुढे येते आणि नुपूरला म्हणते, ठीक आहे, 24 तासांच्या आत हे सिद्ध करून दाखवायचं की तू ही चोरी केलेली नाहीये. खरा गुन्हेगार कोण आहे त्याला समोर आणायचं आणि जर तू असं करू शकलीस ना तर मी सगळ्यांसमोर तुझी माफी मागेल आणि माझे शब्द मागे घेईल. आणि जर नाही जमलं ना तर तुझा विषय कायमचा संपला. असं म्हणून तायडी तेथून रागारागाने निघून जाते. नुपूरने आता ठाम निश्चय केलेला असतो
की ती आता सगळं सत्य शोधून काढणारच. मल्हारला कळतच नाही की नुपूर फक्त 24 तासात खरा गुन्हेगार कसा शोधून काढेल. आणि इकडे तायडी रागारागाने तिच्या रूममध्ये परत येते. तिला खूप राग आलेला असतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप जबरदस्त आहे. तायडीची ती विक्षिप्तपणाची ॲक्टिंग, तिचा तो राग, हे सगळं पाहून तुम्ही सुद्धा घाबरणार यात शंका नाही. तायडी आपल्या रूममध्ये येते. तिला आठवतं की पोलीस नुपूरला अटक करत होते आणि त्याच वेळेस मल्हारने त्यांना थांबवलं. तिला सगळं ऐकू येत असतं की मी या कंपनीचा मालक नात्याने तुम्हाला सांगतोय, त्यांना अटक करू नका, मी ही केस मागे घेतोय. तायडीला हे सहनच होत नाही की मल्हारने आज माझा प्लॅन फ्लॉप केला. स्वतःला कंपनीचा मालक म्हणाला. माझ्या बोलण्याला त्याने काहीच महत्त्व दिलं नाही. मी त्याला किती सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने काहीच ऐकलं नाही. तायडीच्या रस्त्यामध्ये एक सोफा येतो. तायडी खूप चिडते आणि हा सोफा स्वतःपासून दूर ढकलते. तेवढ्यात तायडीची नजर आरशावर जाते. आरशात ती स्वतःला पाहते आणि तिला स्वतःचाच राग येतो. तायडीला आठवतं मल्हारला ती समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण मल्हारने तिला गप्प बसवलं. तायडे, हा विषय माझ्यासाठी येथे संपलाय, असं तो म्हणाला. सकाळी श्रीरामनवमीच्या कार्यक्रमात सुद्धा मल्हारला मी सांगत होते की नुपूर चुकलीये, तेव्हा सुद्धा मल्हारने नुपूरची बाजू घेतली, मला गप्प बसवलं, हे तायडीला आठवतं. पाळणा द्यायच्या वेळेस सुद्धा हे दोघे एकमेकांबरोबर पाळणा देत होते, हे सगळं तिला आठवतं आणि तायडीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तायडी एक फ्लॉवर पॉट उचलते आणि या आरशावर फेकून मारते. एका क्षणात या आरशाचे तुकडे होतात, सगळे काचा खाली पडतात. तायडी या काचांकडे विक्षिप्तपणे पाहत असते. यात तिला स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं. तायडीच्या मनात काहीतरी वेगळंच येतं आणि ती चक्क एक काचेचा तुकडा स्वतःच्या हातात घेते आणि या काचेच्या तुकड्याकडेच पाहत असते. तिला आठवतं जेव्हा आपण गाडीत घरी येत होतो तेव्हा मी जियाला म्हणत होते, मल्हारच्या आयुष्यात काय घडून गेलंय ते तुला माहिती आहे ना. तेव्हा सुद्धा मल्हार म्हणाला होता, तायडे आता मी त्यातून बाहेर आलोय, मी त्या गोष्टींचा विचारच करत नाही. तायडी हे सगळं आठवून खूप चिडते आणि चक्क हा छोटा काचेचा तुकडा आपल्या हातात ठेवते. जोरात मूठ दाबते. त्यामुळे तिला खूप त्रास होतो. ती जोरात ओरडते आणि ती आणखीन जोरात दाबत असते. मला आणखीन त्रास व्हायला हवा यासाठी ती प्रयत्न करत असते. आणि तिचा हा आडावडा ऐकून तायडीचे आईबाप तेथे येतात आणि तायडीच्या हातातून रक्त वाहतंय हे पाहून त्यांना जबर धक्काच बसतो. तायडीचा बाप तिला हात उघडायला सांगतो. तायडे, हा काय वेडेपणा आहे, हे काय करतेस तू? तायडी म्हणते, बाबा मी स्वतःला शिक्षा देतीये. तायडीचा बाप विचारतो, कसली शिक्षा? तायडी सांगते, कारण आज मी हरलीये. मागील अनेक वर्षांपासून मी मल्हारला स्वतःच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला. मल्हारला स्वतःच्या तालावर नाचवण्यासाठी इतकी वर्ष मी मेहनत केली, ती सगळी मेहनत आज मातीमोल ठरलीये. मी एवढा प्लॅन तयार केला, त्या नुपूरच्या घरात कॅश रोवली, त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केलीच असती. त्या नुपूरला कंपनीतून बाहेर काढण्याचा प्लॅन माझा यशस्वी झालाच असता. मला तिला तुरुंगात पाठवायचं होतं, पण ऐनवेळेस मल्हारने थांबवलं सगळं. तो माझ्या समोर म्हणाला, या कंपनीचा मालक मी आहे. त्याने ही केस मागे घेतली आणि नुपूरला अटक होऊ दिली नाही. तायडीचा बाप म्हणतो, तायडे तू टेन्शन घेऊ नको, नुपूर स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही, ती कंपनीत परत येणार नाही. तायडी चिडून म्हणते, बाबा मला त्या नुपूरपेक्षा आहे ना मल्हारचा जास्त राग आलाय, कारण आजकाल तो माझं काहीच ऐकत नाहीये. तो वेळोवेळी दाखवून देतोय की या कंपनीचा मालक तो आहे, मी नाही. आणि आता माझ्या या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा मी बदला घेणार. प्रत्येक रक्ताच्या थेंबाची किंमत त्या नुपूरला आणि मल्हारला चुकवावी लागणार. आता त्या दोघांना माझं खरं रूप पाहायला मिळेल. तायडी विचारते, पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरचं काय झालं बाबा? तायडीचा बाप सांगतो, उद्या सकाळपर्यंत ते आपल्या हातात असतील. तायडी चिडून म्हणते, आता त्या मल्हारला मी दाखवणार की या कंपनीची खरी मालकीन कोण आहे, मी की तो. म्हणजेच तायडीने आता फक्त नुपूर नाही तर मल्हारच्या वाट्याला सुद्धा जायचं ठरवलंय, मल्हारला सुद्धा बर्बाद करायचं ठरवलंय. मग तायडी मल्हारच्या सह्या या पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवर घेऊन त्यालाच बेघर करणार का, कंपनीतून बाहेर काढणार का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. नुपूर, मल्हार, तायडी हे सगळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता,
पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, नुपूर ही एकटीच मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी घराबाहेर जात असेल. मल्हार तिच्याबरोबर जाण्यासाठी तिला मनवेल, पण नुपूर त्यासाठी नकार देईल. आणि मग शेवटी मल्हार हा नुपूरला समजावून सांगेल, मिस नुपूर, ही लढाई जरी तुमच्या एकटीची असली, पण जर या लढाईत दुसऱ्या व्यक्तीची साथ मिळाली ना, तर लढाई जिंकायला सोपी जाते. आणि इकडे तायडी ही रेवती मावशी आणि जियाला सांगणार, यानंतर नुपूरचं नाव या घरात घ्यायचं नाही. ती एक नंबरची चोर आहे. तिने आपल्या कंपनीत चोरी केली आहे आणि हे सिद्ध झालं आहे. रेवती मावशीला खूप राग येईल आणि ती तायडीला जाब विचारेल, तायडे, तुला नुपूरचा एवढा राग का येतो? मग आता तायडी काय उत्तर देईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.